आज आमच्या समवेत आहेत सचिन पाटील उलवे. चला मॅच चालू करा त्वरित. विलंब अजिबात करू नका कारण अगोदरचा सामना थोडा लवकर समाप्त झालाय आणि लवकरात लवकर मॅचेस चालू करून आपल्याला आज 2-2:30 वाजेपर्यंत दरवर्षी कधी या स्पर्धेला आल्यानंतर पंकज स्टार्ट करण्यासाठी म्हणजे पहिला गिअर जो पडतो या स्पर्धेचा पंकजच असतो, परंतु सध्या आपल्या स्वतःच्या कामांमध्ये ते थोडे व्यस्त आहेत. आयुष्यातील एक मोठा पडाव त्यांच्या समोर आहे. चला मॅचला त्वरित सुरुवात करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. दादरपाडा म्हटल्यानंतर निशांत 11 दादरपाडा आणि आमचे समालोचक मित्र आदरणीय प्रसादजी भोईर देखील या दादरपाडा गावचे जे उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याच गावचा हा संघ. त्यांचे देखील एक स्पर्धा करण्याचं भाग्य मिळालं होतं आम्हाला आणि दिमागदार क्रीडा सोहळा दादरपाडा टीमने आयोजित केला होता, निशांत 11 चषक. आणि मॅचला होते सुरुवात. जतीन मात्रे आणि गुड्डू भोईर. गोलंदाजीसाठी निमेश मोहिते. शिवा टीमची सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. जतीनने हा इथे फटका खेचला, त्यानंतर मिसफिल्ड मध्ये रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. जतीन मात्रे तास क्रमांक पहिला चेंडू ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक होता. सहजरित्या पहिल्यांदा कॉलिंग केलं की नाही धावायचं, त्यानंतर हातातून चेंडू निसटला. मिसफिल्ड ही खूपच खतरनाक असते. मिसफिल्ड येताना रनआउटची विकेट घेऊन येते असं म्हणतात आणि तेच घडलं. शिवा संघाचा फलंदाज इथे बाद झाला. जतीन मात्रे महत्वाचा लेफ्टी बॅटर, नवीन बॅटर नितेश भोईर. आडवा बॅटने मिडविकेटला फटका खेचला. डीप मध्ये फिल्डर आहे तैनात. धावसंख्येचा श्री गणेशा पुन्हा एकदा फेक झाले. दुसरी धाव घेताना इथे गोलंदाजाने केले चुकी. निमेश मोहिते या चुका करून चालणार नाही. सन्माननीय सुधीर शेठ ठाकूर साहेबांच्या वतीने स्पर्धेसाठी 3000 रुपयांचे आम्हाला देणगी प्राप्त झाले. आजच आपण पाहतोय सन्माननीय अमर शेठ मात्रे साहेब यांच्या वतीने देखील 5000 रुपयाची देणगी स्पर्धेसाठी प्राप्त झाले. स्लॅश करायचं होतं, बॉलला बॅटची कडा घेतली, मागे चालला चेंडू थडब्यांच्या दिशेनं चौकार. आहे सा. याच चौकारांची गरज आहे, याच फटक्यांची गरज आहे, धावांची गरज आहे, ती मात्र शेवा संघाला. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू मिडॉनला क्लिअर केलाय. कम्मालीचा हा फटका होता. खोदून काढला चेंडू, पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. नितेश भोईरच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार.
ने खेचलेत निमेश मोहितेच्या विरोधात. निमेश मोहिते टॅलेंट आहे या गावचं, क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान त्याने दिले. धावसंख्या ती मात्र 10. पॉवर प्लेचं पहिलं षटक. स्टेप आउट होऊन हा फटका खेचलाय. लॉंग ऑनला क्षेत्र खाली आहे परंतु त्याच्या देखील बाहेर, अर्थात सीमारेषा पार. गुड्डूचा धमाका षटकार. थँक्यू. आता कुठेतरी जतीन मात्रेचं डोकं हलकं झालं असेल, टेन्शन कमी झालं असेल, कारण जतीनला ठाऊक होतं कुठेतरी मी चूक केली, कॉलिंग चुकली, रनआउटच्या स्वरूपात विकेट गेली, दबाव होता. परंतु तो दबावाला झुगारून फलंदाजी आक्रमक करत असताना गुड्डू भोईर त्याचा साथीदार. 2 चौकार 1 षटकार निमेश मोहितेच्या विरोधात. पुन्हा तोच प्रयत्न, मिडॉनला क्लिअर केलाय. काय फटकेबाजी चालू आहे, लॉंग ऑन सीमारेषा पार. आणखी एक चौकार येतोय गुड्डू भोईरच्या बॅटमधून. तिथे चेंडू हरवलाय. लवकरात लवकर चेंडू. चला 2-3 चेंडू. खरं तर बॅटरला सांगायचे की 2 चेंडू आपण चॉईस करा म्हणजे टेन्शन राहणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. स्कोर आहे तो मात्र 20-20. काय बॅटिंग केले गुड्डू भोईरने. 3 चौकार 1 षटकार. मागच्या मॅचमध्ये देखील प्रतीक पाटीलने आक्रमण केलं होतं. डेंजरस बॅटिंग पाहायला मिळेल. तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. पाठलाग केला त्याने 28 धावसंख्येचा. 7 चेंडूंमध्ये तब्बल धावा कुठल्या त्याने 29. गोलंदाजी देखील करत असताना 1 विकेट त्याने घेतले. परंतु दिशांत 11 दादरपाडा संघाच्या प्रमुख गोलंदाज निमेश मोहितेवरती इथे झालंय जोरदार आक्रमण. कैलासवासी निलेश कडू, कैलासवासी महेश गरत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निलेश स्पोर्ट्स जावळे आयोजित ही स्पर्धा. स्मृती चषकाचा हा सोहळा 4 रात्रींमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. आज 3री रात्र. चालू असलेला सामना शेवा विरोधात निशांत 11 दादरपाडा. बघाशी देखील आपण उल्लेख केला या गावातून महाराष्ट्रातील मराठीचे एक नामवंत समालोचक प्रसादजी भोईर यांचं हे गाव दादरपाडा. लोअरफुल टॉस. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. गुड्डू ज्या लयमध्ये खेळतोय ठाऊक आहे नितेश भोईरला देखील. आपल्याला फक्त स्ट्राईकला आणायचं गुड्डूला, हे त्यांचं काम आहे. सिंगल स्ट्राईक रोटेशन हा देखील प्रमुख भाग आहे या क्रिकेटचा आणि तेच करत असताना नितेश भोईर. एकेरी धावसंख्येने स्कोर 21-21. सेकंड ओव्हरमध्ये आला यश पाटील. शॉर्ट पिच बॉल पूल करायचा होता. गलीमधला क्षेत्ररक्षक पुढे जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु झेल थोडा पुढे होता. एकच धाव. यश पाटीलला धावा रोखाव्या लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये प्रमुख गोलंदाज निमेश मोहितेच्या विरोधात जोरदार आक्रमण केलंय गुड्डूने आणि आता पॉवर प्लेचं षटक नाहीये. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा गोलंदाजाला उचलावा लागणार आहे. धावसंख्या 22-22. लाईन खराब आहे. पंच इथे दंडित करतायत. गोलंदाज यश पाटील कुठेतरी गोलंदाजी करत असताना थोडा पॉज घेतोय असं वाटतंय. ओळखतो, पाहतो की कुठे फलंदाज उभा आहे, त्याचा स्टान्स कसा आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये तो टार्गेट करतोय, बाउंड्री मारण्याचा प्रयत्न करतोय, त्यानुसार गोलंदाजी यश पाटीलची. हा धीम्या गतीचा बॉल पिक केलाय. ओव्हर पिच करून घेतला, पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार. गुड्डू नंतर नितेश भोईरचा तडाखा षटकार. खरं तर
निलेश पोट जावळे संघाची स्पर्धा आहे आणि सर्वांना ठाऊक आहे की या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडणारच, कारण निलेश पोट जावळे संघाकडे एवढे आक्रमक फलंदाज आहेत. गोलंदाजांच्या बाबतीत आपण वक्तव्य करू शकत नाही, परंतु फलंदाज एवढे घातक आहेत की एखाद्या संघाच्या विरोधात ठरवलं तरी सुद्धा 5 ओव्हरमध्ये 100 अधिक धावा करू शकतात. ते एवढे घातक फलंदाज आहेत या टीमकडे आणि हे सर्वांना ठाऊक आहे. आणि त्यांची स्पर्धा म्हटल्यानंतर धावांचा पाऊस इथे जरूर पडेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. एकेरी धाव ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक होता. धावसंख्या 30. भरधाव वेगाने धावत असताना शेवा संघ निशांत 11 दादरपाडा संघाच्या विरोधात. कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, लॉंगा फरून क्षेत्ररक्षक पुढे आलाय आणि ते चेंडू मात्र अडवतोय. फक्त एकच धाव. एका क्षणाला असं वाटलं दुसरी धाव ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. एका क्षणाला गुड्डूला देखील वाटलं होतं की हा चेंडू कदाचित टप्पा पडल्यानंतर बाहेर निघून जाईल, परंतु तिथे चेंडू अडला. बाउंड्री वाचली. 2 धावा मिळाल्या गुड्डूला. धावसंख्या 32. 3 चौकार मारलेत आतापर्यंत गुड्डूने. दर्जेदार क्रीडा स्पर्धा निलेश पोट जावळे संघाची. या संघाकडे जबरदस्त फलंदाज आहे, आक्रमक फलंदाज आहेत. प्रत्येक प्रामुख्याने प्रसाद घरचा आपण उल्लेख केला. चला पंच काहीतरी निर्णय. बाउंड्री चेक. ओके बाउंड्री चेक. पीटीसी टीम कोणी प्रेक्षक किंवा व्हॉलेंटियर आपला तिथे असेल बाउंड्री चेक इथे केलं जाईल की बाउंड्री आहे की नाही. पंचांनी इथे यासाठी थर्ड अंपायरकडे डिसिजन पेंडिंग ठेवला. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्पर्धेसाठी 1 लाख रुपये आणि इथे नाहीये. 2च धावा असतील. निर्णय येतोय. चला निशांत 11 दादरपाडा टीम मॅच लगेचच चालू करा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा टॉस करण्यासाठी. थांबून चालणार नाही. वेळेत आपल्याला सामने पार पाडायचे हे लक्षात असू द्या. 4 मिनिटं 20 षटकांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचीच आहेत. ब्लॉक खोलला टाकला होता हा चेंडू. पंचांकडे जोरदार अपील. टोक क्रशिंग यॉर्कर होता यश पाटीलचा. बाद केले महत्वाचा फलंदाज गुड्डू भोईरला. एकदा स्कोररला आपण दीपक पाटील सर पाहतो. कॅच घेतल्यानंतर सी लिहितात, अगदी पायचीत झाल्यानंतर LBW लिहितात, परंतु सचिन पाटील यांचं विशेष कौतुक करायला हवं की मराठी भाषेमध्ये सर्व शब्दांचा वापर हे फार कमी वेळा पाहायला मिळते. इट्स अ रेअर थिंग. डावचित, पायचित, त्रिफळाचितला मग जागा नाही आहे सचिन पाटील. हा थट्टा मस्करीचा भाग, परंतु खूपच छान कामगिरी. आज स्कोरर तुमची महत्त्वाची भूमिका प्रेक्षकांना कधी समजते जेव्हा एखादी धाव कमी होते. एखाद्या फलंदाजाच्या धावसंख्येमध्ये एखाद चूक होते, बॉलरच्या विकेटमध्ये चूक होते, मग त्याचं बेस्ट बॉलरचं पारितोषिक जातं, बेस्ट बॅटरचं पारितोषिक जातं, सिरीज कधी कधी जाते, मग त्यांना स्कोरर आठवतो. फार महत्त्वाचे आहेत. आणि लॉस सांगताय की स्कोरर आणि पंच समालोचकांना कुठेच भाग नाहीये, परंतु आजकाल समालोचक सध्या वरच्या टॉप लेवलला आहेत. फलंदाज बाद झाला तो गुड्डू. शेवटच्या चेंडूवरती यशने त्याची विकेट घेतली. यशने धावा दिल्या त्या 12. स्कोर आहे 32. नवीन फलंदाज आदर्श गरत. निशांत 11 दादरपाडा संघाकडून ओमकार कोळे आलाय गोलंदाजीसाठी 3ऱ्या षटकात. टप्पा पडतोय. लेंथ बॉल होता. हिट द डेक बॉलर, अर्थातच खेळपट्टीला हिट करून उसळी मिळवण्याचा प्रयत्न करतोय तो ओमकार कोळी. यश पाटीलने जो शेवटचा चेंडू टाकला, खरं तर हा असा गोलंदाज आहे जो चेंडू डिलिव्हर करत असताना थोडा पॉज घेतो. म्हणजे यॉर्कर बॉल टाकत असताना त्या खांद्याचा किती वापर करत असेल यश पाटील. पहिला चेंडू डॉट आलाय.
पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, बॅटचा स्विंग जोरदार परंतु इम्पॅक्ट नाहीये. फलंदाज गुड्डू भोईर बाद झाल्यानंतर आदर्श घरत मैदानावरती दाखल झाला. फिल्डिंगमध्ये बदल करण्याचा प्रयत्न विकेट कीपर निमेश मोहिते करतोय. धावसंख्या ती 32. धीम्या गतीचा बॉल कव्हरच्या वरतून हा फटका खेचलाय. लॉंगा फरून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. झेल होईल एका क्षणाला असं वाटलं. जजमेंट देखील चांगलं होतं परंतु झेल सुटला. 2 धावा. प्रयत्न चालू आहेत आदर्शकडून. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर निमेश मोहितेच्या विरोधात 20 धावांचं आक्रमण झालं परंतु यंग टॅलेंट आला यश पाटील, त्यानंतर आला ओमकार कोळी. निशांत 11 दादरपाडा टीमसाठी चांगली गोलंदाजी ते करतायत. आजच्या रात्रीतील पहिली कॅच ड्रॉप आपण पाहतोय आणि तब्बल 28 कॅचेस ड्रॉप झालेत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा लेंथ पकडून टाकलेली ही गोलंदाजी आहे. शॉर्ट पिच बॉलचा इथे वापर, फलंदाजापासून टप्पा दूर ठेवलाय. खरं तर पूलचे फटके टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाज मारतो परंतु त्या पूलच्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचं काम वेगाने इथे मात्र केलंय ओमकार कोळीने. 3 चेंडू निर्धाव टाकलेत. स्कोर 34. हा धीम्या गतीचा बॉल होता. काय व्हेरिएशन आहे पहा. बेसिक्स पकडून गोलंदाजी. एक चेंडू मागे टाकायचा, एक चेंडू पुढे टाकायचा. पुढे टाकलेला चेंडू देखील धीम्या गतीने, जे फलंदाजाला त्रास देण्याचं काम. नेक्स्ट बॉल कोणता असणार आहे याचं देखील प्रिडिक्शन फलंदाजाच्या डोक्यामध्ये इथे मात्र ठेवलंय. 34 धावा. 34. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 2च धावा दिल्यात ओमकारने आणि ते क्लीन बोल्ड. पहिला यॉर्कर टाकला तो देखील ऑन द स्टम्प्स. फलंदाज बाद केलाय ओमकार कोळीने. नितेश भोईरला आणखी एक मोठा धक्का. एक सगळ्यांसाठी मात्र एक सूचनाचा इशारा मात्र दिलाय तो आपला लाडका साई बैलांना. आणि नक्कीच प्रमोद शेठ, जरी थोडंसं मनाला हुरूर लागणारी गोष्ट जरी असेल तरी अभिनंदन नक्कीच तुमचं केलं जाईल या गोष्टीमधून सुद्धा. कारण हे सोपं नव्हतं फायनलपर्यंत प्रवेश आणि अगदी फायनल सुद्धा जिंकलीच होती. आणि कोणीही सांगेल, अगदी कोणीही सांगेल फायनल सुद्धा जिंकलीच होती. परंतु काही क्षणातच मात्र आपला लाडका साई त्याची रॉयल एंट्री मात्र या मैदानामध्ये
पाहायला मिळेल आणि त्याचे वेध मात्र माझ्यासह सगळ्यांनाच लागले असतील. तर काही क्षणातच मात्र महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील एक दमदार साई आणि त्याची एंट्री मात्र. स्वागत आहे प्रतीकजी पाटील भाया. इकडे विकेटचं पतन झालंय. बॅक टू बॅक दोन. नेक्स्ट मॅच बेंडकल विरोधात दोतुम. दोन्ही टीमला विनंती आहे कॅप्टनला की आपण टॉस करण्यासाठी या. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा. त्यानंतर धावगतीचा आलेख कमी करण्यामध्ये यश पाटील, ओमकार कोळी आणि आता तृषाल मोहितेला मात्र यश मिळालंय. शिवा टीम पाया चांगला रचलाय, परंतु गुड्डू बोईर बाद झाल्यानंतर, नितेश बोईर बाद झाल्यानंतर उर्वरित या चेंडूंमध्ये आक्रमण करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या 34. ऑन हॅट्रिक हे गोलंदाज तृषाल मोहिते. पहिल्या मॅचमध्ये देखील पहिल्या सत्रात ऑन हॅट्रिक आपण एका गोलंदाजाला पाहिलं. अपील पंचांकडे, परंतु हाईट फॅक्टर. फेक किती केले, एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करत नाहीयेत. थोडं लेझी क्रिकेट, थोडं लेझी क्रिकेट. संधी असते. पंच लेग बाईज. बॅटला लागलाय. ओके, बॅटला लागून हा चेंडू अंगावरती आदळला. एक धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर 35-35. निशांत 11 दादरपाडा टीमने कमबॅक केलंय. प्रामुख्याने यंगस्टरचं मी कौतुक करेल. यश पाटील, ओमकार, तृषाल. पूलचा फटका, परंतु मिस टाइम स्ट्रोक आहे. मिडविकेटला क्षेत्ररक्षक सीमा रेषा जवळ मात्र झेल घेतो. आणखी एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळाले तृषाल मोहितेला. लास्ट ओव्हरमध्ये विकेट घेतल्यात त्याने आतापर्यंत 3. थँक्यू सर. सेनापतीच्या विरोधात आक्रमण तुम्ही केलं, निश्चितच आहे. प्रयत्न तुम्ही केले. 20 धावांचं आक्रमण झालं, परंतु उर्वरित मावळ्यांनी शिवा संघावरती असं काय आक्रमण केलं गोलंदाजी करत असताना, जो पलटवार केलाय तो शिवा संघाच्या जिवारीच लागलाय. आणि ते फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना रंगतोय. निशांत 11 दादरपाडा विरोधात शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेट क्लब नवीन शेवा. या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. लास्ट बॉल, फक्त एकच धाव दिले. तृषाल मोहितेने धावा विकेट घेतल्या, त्या मात्र 4. फक्त एकच धाव दिले आणि ते बॅटची कडा. फ्लाय स्लिपला चेंडू आलाय. तृषालने काय गोलंदाजी केले निशांत 11 दादरपाडा संघासाठी. शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट घेतल्या 4 आणि धावा दिल्या त्या फक्त 2. ओमकार कोळी ने देखील धावा दिल्या 2. एक विकेट त्यानं घेतली. शेवटच्या 2 षटकांमध्ये नवीन शेवा टीमसाठी फक्त धावा आल्या त्या 12. कमबॅक केलं ओमकार आणि तृषालने, परंतु आक्रमण केलं पहिल्या सत्रात गुड्डू बोईर आणि नितेश बोईरने. त्या जोरावर 4 षटकांमध्ये नवीन शेवा संघाची धावसंख्या झाले तब्बल 36 आणि 37 धावा करायचे त्या मात्र निशांत 11 दादरपाडा संघाला. 4 षटकांमध्ये 37 धावा. नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीम कॅप्टन त्वरित या. बेंडकळ विरोधात दोतुम. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण त्वरित यावं आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पाठलाग करण्यासाठी उतरेल सलामीवीर दादरपाडा संघाचे आणि गोलंदाजीसाठी सज्ज होईल तो नवीन शेवा संघ. या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये दीपक पाटील सरांना. बेंडकल संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. दुतुम संघाचा कर्णधार आपण त्वरित टॉस करण्यासाठी या. मगाशी उल्लेख केला दीपक पाटील सरांनी की आज हा पराभव नाही तर नक्कीच जिवारी लागला असेल प्रमोदजी कडू यांच्या, परंतु इतरांनी स्पर्धा जिंकली परंतु त्यांच्या बैलांनी सर्वांची मन जिंकली
आणि आज विजय झाला असता तर मला असं वाटतं मग आज 3:30-4 वाजले असते तरी झाले असते. नीरज राणावत बॉस, यस बॉस, आमचे पंच इथे उपस्थित झालेत. द बॉस अंपायर यांचं इथे आगमन झाले. NR पॅनलचे बॉस अशी माहिती आमच्यापर्यंत प्रमोदजी कडू दिवस रात्र मेहनत घेत असतात. दुतुम संघाचा कर्णधार देखील इथे उपस्थित झालाय. चला बेंडकल टीमचा कॅप्टन आपण या मंचावर आपण इथे टॉस करू. दोन्ही कॅप्टन इथे सज्ज झालेत. टॉस इथे होईल परंतु या द्वितीय सत्रामध्ये दीपक पाटील सर जोडले जातील. 4 षटकांमध्ये दावा करायचे 37. हॅलो हॅलो चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दुतुम आणि पेंडकळ गतवर्षी या स्पर्धेमध्ये दुतुमचा परफॉर्मन्स मात्र भन्नाट राहिला होता. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं ज्या ठिकाणी 37 धावांचे लक्ष्य सेटअप करण्यात आलंय. 24 चेंडू आणि 37 धावा. सुरुवात चांगली झाली होती शांतेश्वरी प्रसन्न सेवा संघाची. आपण पाहिलं तर निमेश मोहिते सारख्या गोलंदाजावर 20 धावा कुठल्या होत्या, परंतु तदनंतर सुद्धा यशच्या सुद्धा ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. 32 धावा पहिल्या 2 ओव्हर्समध्ये सेवा संघ आणि त्यानंतरच्या 2 ओव्हर्समध्ये 2-2 धावा काढल्या. क्रिकेट खेळ पहा कसा आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 32 काढल्या आणि पुढच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 4च धावा काढल्या. काय गोलंदाजी केली ओमकार कोळी, तृषाल मोहितेनं. आणि जरी सुरुवात खराब झाली होती दादरपाडा संघाची, परंतु आता मात्र ते सुद्धा खुश असतील. तर जाऊया उत्तरार्धाकडे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. स्वर्गीय निलेश कडू आणि स्वर्गीय महेश गरज शेलगर यांच्या स्मृती प्रित्यर्थ निलेश स्पोर्ट्स जावळी आयोजित आपण स्पर्धा पाहत आहे. स्मृती चषक 2024 रामशेठ ठाकूर मैदान जावळे. आज या स्पर्धेची 3री रात्र. पहिल्या रात्री आपण पाहिलं वेताळदेव चांबारली हा संघ क्वालिफाय झालाय सुपर 4 साठी. चला बेंडकल टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. आता दुतुम टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. PTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन ही स्पर्धा एन्जॉय करतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. कंडऱ्याला स्मरण करून महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन स्वर्गीय निलेश कडू आणि स्वर्गीय महेश गरज यांच्या स्मृतींना अभिवादन करून जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी 37 धावा करायच्या या मॅच मध्ये. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षण आतमध्ये आहे. मिडॉनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न पोहोचला होता जवळ. काय प्रयत्न होते. अगदी सर्कल मध्ये होता क्षेत्ररक्षक आणि तिथून मात्र लॉंग ऑन गाठलं होतं थेट. परंतु धावा मिळतील, रन्स येतील. अनुज गरजचं हे पहिलं षटक आणि पहिल्याच बॉलवर मात्र प्रतीक काचुकरनं खातं उघडलंय ते 2 या धावेनं. काही क्षणातच खरं तर मुंबई महाराष्ट्र केसरी 2024 सर्वांचा लाडका साई बैल महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव आज फायनल मध्ये खेळताना खरं तर. आणि फायनल थोडीशी जिव्हारी लागली, परंतु इकडे चान्स आहे आणि जेल 1 2 3 सोडलाय. ओ माय गॉड. कारण 37 जर का वाचवायचे असतील तर तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये मात्र पाहायला गेलं तर पहिल्यापासूनच कमालीच्या सुधारणा कराव्या लागणार आहेत. इकडे हातामध्ये जरूर आला होता. पहिलाही चेंडू आपण पाहिला क्षेत्ररक्षक पोहोचला होता. त्यामुळं जरी कठीण झेल असले तरी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागतील. शेबा संघ
तरच ही मॅच सेव्ह करता येऊ शकेल, कारण 2 ओव्हर्समध्ये 32 केल्या होत्या. त्यानंतर मात्र निराशा पाहायला मिळाली फलंदाजांकडून. इकडे आणखीन एक खरं तर जीवनदान मिळतंय प्रतीक कासूकरला. दोनही शॉट्स आपण पाहिले त्याचे हवेमध्ये गेले होते. निमेश मोहिते मोठं नाव उरण टेनिस क्रिकेटमधील खरं तर पाहायला गेलं तर एक दिग्गज खेळाडू. ड्राईव्ह करतात अगदी सेफली कव्हर्सला. सिंगल येते. एकेरी रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 4 या आकड्यावर. 4 रन बोर्ड. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर बेलपाडा 11 बेलपाडा हा संघ दाखल झालाय सुपर 4 मध्ये. आजच्या रात्री सुद्धा 10 संघ खेळताना दिसतील. चुरस पाहायला मिळेल. अनुज घरत गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. संधी आहे या ठिकाणी कव्हर्सला. चेल सुटलाय. चाललंय काय इकडे? मात्र शेबा संघाच्या खेळाडूंचा हाच प्रश्न आता मात्र विचारला जाईल. 37 धावांचं संरक्षण करायचंय, परंतु 3-3 झेल आतापर्यंत सुटले गेलेत. नॉट एक्सपेक्टेड. जर असाच खेळ होत राहिला तर लवकर गाशा गुंडाळावा लागेल या स्पर्धेमधून. आणखीन धावा येताना दिसतील या ठिकाणी 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना 6 ऑन बोर्ड. 6 धावा. धावा ज्या आल्यात ना अगदी पाहायला गेलं तर झेल सुटल्यानंतर आल्यात. त्यामुळे गोलंदाजाचं कौतुक आपण करूया. अनुज घरत चान्स देतोय, संधी निर्माण करतोय या ठिकाणी झेलची. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. तेवढाच बाउन्स पाहायला मिळाला. खेळपट्टीमध्ये उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये. क्षेत्ररक्षकांची साथ जर मिळाली असती ना तर इकडे पहिल्या षटकामध्ये प्रेशर टाकता आलं असतं निशांत 11 दादरपाडा टीमवर. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र लॉंग ऑन क्लिअर आणि बॉल मात्र चाललाय वाडिश लॉंग ऑन मॉडेलांच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांकरता प्रतीक कासूकरच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. मी जगदीशजी दापोलकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते या सामन्याचा टॉस आपण करावा. एका बाजूला असेल भेंडकळ आणि त्यांच्या विरोधामध्ये धुतुम. दोन्ही टीम 4 ओव्हरची मॅच असेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल आणि अंपायरना पाहिजे तेव्हा गोलंदाज तयार. योगेश सहा बॉल यावेळेस मात्र फिरून मारलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. जिंकल्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची बाईक कशी जाते एखाद्या धावेनं, अगदी तशी फिलिंग खरं तर आहे आज मनामध्ये. कारण बुलेट आली असती, बुलेट आलीच होती, आली असती काय आलीच होती, परंतु अशी घटना घडणं क्वचित पाहायला मिळतंय. परंतु नशिबात नसेल प्रमोद शेठ. लवकरच तीही आशा तुमची, तीही स्वप्न मात्र लवकर पूर्ण होईल. कारण प्रेक्षक सुद्धा तेवढेच असतात आणि बऱ्याच वेळेला प्रेक्षकांमुळे सुद्धा सगळा गोंधळ होतो. आणि नवीन ठिकाणी जेव्हा जातो आपण तर तिकडे आपले प्रेक्षक थोडे कमी असतात. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय का. 3 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाईल पुढे. योगेश घरचे षटक थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय व्हाईट लाईन पासून, अगदी फलंदाजापासून. आणि
त्याच प्रयत्नामध्ये इकडे मात्र व्हाईट बॉल जात असताना स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 15 15 ऑन बोर्ड. योगेश घरत पुन्हा एकदा सज्ज. कट करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टेअर करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव. पहा गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेट क्लब शेवा उरण तालुक्यामधील एक नामवंत संघ. दोन्ही उरण तालुक्यामधील संघ आहेत. पुढच्याही मॅच मध्ये दोन्ही उरण तालुक्यामधील संघ तुम्हाला खेळताना दिसतील. फिरून खेळण्याचा प्रयत्न हलकीशी अपील त्या ठिकाणी. इकडे मात्र चान्स आहे. डायरेक्ट हिट झाला तर भाल बचावला. या ठिकाणी डेंजर एंडला धावत होता निमेश मोहिते. ही एक मोठी विकेट ठरवू शकेल या मॅच मधली. अजूनही मी तर म्हणेन प्रयत्न करावे लागतील. जरी पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. इकडे फलंदाजी करत असताना शेवा संघानं 20 कुठल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 कुठल्या होत्या. 32 आल्या होत्या. त्यानंतर खरं तर 2-2 धावा काढल्या होत्या. त्यामुळे क्रिकेट असा खेळ आहे, अनिश्चितता ठासून भरलेली असते. एखादा इथून मात्र विकेट ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिला तर नक्कीच या मॅच मध्ये मात्र कमबॅक करता येऊ शकेल एसपीसीसी शेवा संघाला. आणि ती गरज आहे. मच नीडेड ब्रेक थ्रू. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सलामीवीरांची जोडी मात्र लवकरात लवकर फोडावी लागेल ती शेवा संघाला. गोलंदाज तयार योगेश घरत. कासुकर यावेळेस मात्र बाद होईल. एज अनटेकन. इथे मात्र पहिला धक्का ब्रेक थ्रू मात्र दिलाय आणि जी गरज होती आणि ती गरज मात्र पूर्ण करत असताना योगेश घरतला मात्र मिळते सफलता. फर्स्ट विकेट डाऊन. धाव संख्या 16 असताना तर या मंचावर मात्र सन्मान केला जाईल. तर अर्थातच जगदीशजी दापोलकर ओळे आणि प्रतीकजी पाटील बाया ओळे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान मी विनंती करतोय साई देवा बैलाचे मालक प्रमोद शेठ कडू यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांना आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मानित करावं. दोनही पाहायला गेलं तर ओळे टेनिस क्रिकेट मधील दिग्गज खेळाडू आहेत. एकत्र सत्कारपणे एवन जोडी आहे. ओपीडी संघ म्हटला की अगदी एक दहशत होती ओपीडी संघामध्ये. यष्टीरक्षण आणि आजही खरं तर तेवढंच चांगलं क्रिकेट खेळतात जगदीश दापोलकर आणि प्रतीक पाटील भाया. विस्फोटक खेळाडू. परंतु इंजरी नंतर थोडंसं मागे जरूर पडले परंतु आजही क्रिकेटवर मात्र नितांत प्रेम आहे. दोनही खरं तर ओळे टेनिस क्रिकेटने दिलेले हे कोहिनूर हिरे आहेत. त्यांचा मी मनाच्या अंतकरणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. स्वागतम. आणि 40+ क्रिकेट सध्या जोरात आहे आणि दुंद्रेला फायनलला सुद्धा पोहोचल्यात. वाडा कॅच. अप्रतिम झेल यावेळेस मात्र टिपलाय आदर्शनं. आणि आदर्शनं मात्र इतर क्षेत्ररक्षकांसमोर आदर्श निर्माण केलाय. विकेट डाऊन. दुसरा धक्का इकडून मात्र बसेल निशांत इलेवन दादर पाड्याला. धावफलकावर निशांत इलेवन दादरपाडा 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक कासुकरच्या पाठोपाठ आता मात्र ओमकार कोळी मात्र बाद झालाय. तर प्रस्थान करतात या ठिकाणाहून जगदीशजी दापोलकर प्रतीकजी पाटील भाया ओळे. आपण आलात या स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट दिलीत तुमचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. काही क्षणातच नावा ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब विजेंद्रभाई पाटील कोट्याभाई ज्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. परंतु मॅच मात्र इंटरेस्टिंग मोडला आले. आता मात्र कसोशीने प्रयत्न केले जातात. मागचा झेल जर पाहिला तर मात्र त्याची झलक होती. पहिले सोडलेले सुरुवातीला 3 झेल सोपे झेल सुटल्यानंतर आता मात्र एक चांगला झेल त्या ठिकाणी आदर्श घरतनं टिपलाय. आणि एक आयडल आपण म्हणूया. क्षेत्ररक्षण कसं करायचं हे जणू काही त्याने दाखवलंय.
गुड रनिंग कॅच. आणि जेव्हा असे झेल घेतले जातात ना, दबाव वाढतो फलंदाजी करणाऱ्या संघावर. गोलंदाज तयार. शॉट ऑफ लेंथ होता. आदित्यचा हुक करण्याचा प्रयत्न मात्र झाला. भरधाव वेगानं मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरवणारा हा चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. तर न्हावा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, पंचांना विनंती असेल थोडं थांबायचं आहे. आदरणीय विजेंद्रबाई पाटील साहेब, अर्थातच गोट्याबाई ज्यांचं या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर आगमन झालंय, त्यांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक 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 असं स्वागत करतोय. नुकतीच झालेली न्हावा ग्रामपंचायतीमधून अगदी थेट सरपंच म्हणून अगदी कमी वयामध्ये मात्र खरं तर सरपंचपदी विराजमान होण्याचं भाग्य मात्र ज्यांना लाभलं ते दमदार नेतृत्व विजेंद्र पाटील साहेब, अर्थातच कोट्याबाई ज्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. दमदार व्यक्तिमत्व आणि अगदी प्रेमळ असं व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांशी अगदी सलोख्याचे संबंध. विजेंद्रजी पाटील साहेब फडाक्यांच्या आतषबाजीत मात्र त्यांचं सहर्ष स्वागत जावळे नाईट स्पर्धेमध्ये. स्वागतम सुस्वागतम. चला आमचे छोटे बच्चे कंपनी, खरं तर सरपंच साहेब तुमचं स्वागत आहे. हे फटाक्यांच्या आतषबाजीत आमच्या बच्चे कंपनीनं खरं तर फटाके लावले तुमच्यासाठी. आणि धूमधडाक्यामध्ये मात्र न्हावा ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच सन्माननीय विजेंद्रबाई पाटील साहेबांचं हे जंगी स्वागत करण्यात आलंय. स्वागत आहे तुमचं दिलीप स्पोर्ट्स जावळे आयोजित या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये. सुस्वागतम. चला करूया मॅच प्रोसीड आपण. यस अंपायर प्लीज प्रोसीड. आदित्य गरजचा पहिला चेंडू निर्धाव आलाय. 16 धावा धावफलकावर. 37 साठी सुद्धा संघर्ष करावा लागणार असंच काहीच दिसतंय. 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजूनही 21 धावांची गरज आहे. आणखीन एक शॉट ऑफ लेंथ होता. इकडे मात्र टपलवलाय, कट केलाय बॉलला आणि बॉलला पाठवलंय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांकरता येतोय चौकार. चांगले तुम्हाला शॉट, प्रॉपर क्रिकेट शॉट तुम्हाला पाहायला मिळतील निमेश मोहितेच्या बॅटमधून. दिग्गज खेळाडू आहे. आदित्यचा हा बॉल पूल करण्याचा प्रयत्न मात्र केला होता, परंतु तेवढाच गती सुद्धा आहे या गोलंदाजाकडे. इकडे निमेश मोहितेला मात्र बीट करून गेला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. सामना मात्र रंगतदार स्थितीमध्ये जाणार यात तिळ मात्र शंका नाही आहे. या स्पर्धेमध्ये सामना रंगलाच नाही मग सारं काही व्यर्थ. प्रत्येक मॅच तुम्हाला अगदी शेवटापर्यंत नेणारी ठरले. तीन चेंडू आतापर्यंत पडलेत आदित्य गरजचे. एक चौकार पाहायला मिळाला होता, कट केला होता. गोलंदाजी मार्कवर आदित्य गरज. थोडं थांबायचे. तिसरे पंच मैदानामध्ये एंटर करत असताना नऊ चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 20 धावा धावफलकावर आहेत. चला थोडं पॉज घ्या, कारण प्रत्येक चेंडू मागे एक स्कोर सांगतोय आम्ही. पण बऱ्याच वेळेला कधी कधी फलंदाज त्या टेन्शन मध्ये असतात, लक्ष नसतं बऱ्याच वेळा खेळाडूंचं. काही हरकत नाहीये, स्कोर वारंवार देत जाऊ. हो, यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल केलाय स्ट्रेट टू द मिड विकेट फील्डर. वाडा कॅच. आणखीन एक धक्का, जोरदार झटका आता मात्र बसेल तो. आता मात्र निशांत दिलेबंद दादरदाज भरवशाचा फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर काढलं जातंय. निमेश मोहिते बॅक टू द डगआउट.
10 धावांचं योगदान दिलं निमेशनं. सचिनचे ठाकूर साहेब दुतुम आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांतजी ठाकूर साहेब दुतुम यांचे या ठिकाणी आगमन झाले. दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. गतवर्षी या स्पर्धेमध्ये मात्र भन्नाट परफॉर्मन्स राहिला होता दुतुमचा, त्यामुळे तोच परफॉर्मन्स यावर्षी सुद्धा पुन्हा पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. आदित्य घरतला मात्र मिळाले विकेट आणि तीही निमिष मोहितेची, आणि ही निर्णायक कदाचित ठरू शकेल या मॅच मधली. 37 धावांचं लक्ष्य आहे दादरपाडा संघासमोर, परंतु आता थोडासा घाम फुटलाय. 4 चेंडू आतापर्यंत संपले, शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी 17. आपटला होता, लेट कट केला आणि बॉलला पाठवलं, अगदी सरळ चाललाय साइड स्क्रीनच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमारेषा पार. अत्यंत महत्वपूर्ण धावा आता मात्र जोडत असताना नवीन येणारा फलंदाज श्रीनिवास मोहितेच्या बॅटमधून येतोय. चौकार. (24) 24 धावा धावफलकावर. 7-13. थोडासा फाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील त्या ठिकाणी पाठीमागून होते. इकडे मात्र चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. चांगला चेंडू पडला आदित्य गरजचा. 2 चौकार पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर दादरपाडा संघाची धावसंख्या पाहायला मिळेल ती 24 धावा. इथे बरोबर 6 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड, नाव रिमेनिंग 6 असं समीकरण. मॅच मात्र कमालीची हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. चुरशीचा सामना मात्र पाहायला मिळेल, परंतु नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्जरा. दुतुम आणि त्यांच्या विरोधामध्ये भेंडकळ. जशी मॅच संपेल एका बाजूने मात्र एंटर करायचं आहे. दुतुम संघाने आय थिंक टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अजून निर्णय झालेला नाहीये. तर क्षेत्ररक्षण असेल तर तसं कळवा, मग भेंडकळला रेडी करता येईल. परंतु गेले 3 रात्र आपण पाहतोय सामने धावसंख्येचा पाठलाग करताना घाम फुटतोय प्रत्येक संघाला, मग त्या धावा कितीही असू द्या. 27 वर काल संघर्ष झाला. 31, 32, 37 याच धावा येत आहेत आणि त्याही याच्यावर मात्र संघर्ष पाहायला मिळाला होता. परंतु काल एक मॅच, उल्वेची काय मॅच झाली होती, अप्रतिम. 59ची मॅच सुद्धा जवळ आणली होती. 3 ओव्हरला 50 आणि शेवटच्या षटकामध्ये 9 धावांची आवश्यकता होती, परंतु त्या धावा मात्र उल्वे संघाला काढता आल्या नव्हत्या. तर इकडे बरेच उलटफेर पाहायला मिळालेत. म्हणजे जो विचार आपण करतोय ना हे सहजासहजी होईल, त्याच्या विपरीत घडतं या मैदानावर. जर आपण सामने पाहिले असेल, जाऊया शेवटच्या षटकासाठी. जयेश गरतकडे चेंडू सोपवलाय. 6 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. सामना मात्र अगदी रोमांचकारी स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. श्रीनिवास मोहिते आणि विवेक कासूकर ही जोडी मैदानामध्ये. इकडे थोडासा फाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अपील पाहायला मिळते. जोरदार अपील पहा. बाउंड्री लाईनचे प्लेयर सुद्धा अपील करतात. एवढा एक उत्साह वाढवला जातो, गोलंदाजांना कॉन्फिडन्स दिला जातो. इकडे मात्र पहिला चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल. 5-13चं समीकरण. आता मात्र सुरुवातीला आपण पाहिलं तर भन्नाट सुरुवात केली होती फलंदाजीमधून शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेटला. शेवा संघानं पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 कुठल्या होत्या. त्यानंतर दादरपाडाचं कमबॅक पाहायला मिळालं. 2 गोलंदाजांनी फक्त 2-2 धावा दिल्या आणि धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 36-37चं समीकरण आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. सरासरी राखली होती, परंतु त्यानंतर मात्र योगेश घरत, आदित्यनं टाकलेली षटकं निर्णायक ठरली. फुल टॉस आहे. फुल टॉस बॉल. टाइम करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचला. लॉंग ऑफचा जेल टिपलाय. फलंदाज बाद. आदर्शनं मात्र आणखीन एक भन्नाट जेल टिपलाय. आणखीन एक सफलता मात्र मिळवत असताना एसपीसीसी शेवा संघ आता मात्र बलाढ्य स्थितीमध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे 4 चेंडू आणि गरज असेल ती 13 धावांची. पहिल्या 2ही चेंडूंवरमध्ये एकही धाव दिलेली नाहीये जयेश घरतनं. काय बॉलिंग केले. अनुज घरतनं सुद्धा 10 धावा जरी दिल्या असल्या
तरी त्यानं 3 वेळा खरं तर संधी दिली होती झेलची, ते 3 झेल सोडले होते. पहिल्या ओव्हरमध्ये शेबा संघानं पहिल्या षटकामध्ये 3 झेल सोडलेत आणि त्यानंतर सुद्धा केलेलं हे पुनरागमन मी तर म्हणेन जबरदस्त कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये थोडंसं टेन्शनमध्ये, परंतु एक फटका मात्र या स्थितीमधून बाहेर काढेल. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पहिली सुरुवातीच्या विकेट्स किती महत्वाच्या होत्या. निमेश मोहितेनं मात्र खरं तर सिंगल डबल्सनं ही मॅच पुढे न्यायची होती, कारण एक चौकार आला होता आणि त्या सिच्युएशनला कदाचित लवकर झटपट ते धावांचं अंतर कमी करण्यासाठी तो गेला खरा, परंतु त्या विकेट नंतर संपूर्णपणे मी तर म्हणेन दबदबा निर्माण केलाय शेबा संघानं. फुल टॉस बॉल वळवलाय, स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉलला काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, नाही सापडत त्याला, बॉल वेगानं ट्रॅव्हल होतोय. चौकार जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 28 या आकड्यावर. 9 धाबांची अजूनही गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते 2. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 9 काढाव्याच लागतील, त्यामुळे या बॉलवर निदान 3 तरच ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकेल. लढावं लागेल. कुणाल कासूकर आहे ऑन स्ट्राइक. गोलंदाज सय्यार जयेश सोडून दिला हा बॉल. इट्स अ वाईड बॉल कॉल फ्रॉम अंपायर. ट्विस्ट कहाणी में एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल, त्यामुळं 2 चेंडूने 8 धावा असं समीकरण मात्र असेल. निदान 2 धावा काढाव्याच लागतील. कमीत कमी 2 धावा जर आल्या या बॉलवर तरच शेवटच्या बॉलवर मात्र संधी असेल ते निशांत तिलेपन दादरपाडा टीमला. गोलंदाज सय्यार, चांगला ड्राईव्ह आहे. इकडे मात्र मिडॉनला बीट केलाय. बॉल लॉंग ऑन कडे, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट. सामन्याचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल शेवटच्या बॉलवर. लास्ट बॉल थ्रिल. शेवटच्या चेंडूपर्यंत अखेर सामना गेलाय. एक चित्त थरारक लढत मात्र इकडे संधी दिले शेबा संघानं. या बॉलवर षटकार आला तर सर्व काही व्यर्थच, आणि जर या बॉलवर षटकार आला तर महेश नाईक साहेबांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. महेश नाईक साहेबांची पारितोषिक म्हटलं की अगदी पहिल्या बॉलवर किंवा शेवटच्या बॉलवर, परंतु 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र मिळेल. 1 चेंडू आणि 6 धाबा. शेबा संघानं संधी दिले वाईड बॉल टाकून, मिसफिल्ड करून. चान्स तर दिले, आणि हीच ती संधी आहे कुणाल कासूकरला. जे काय करायचं ते आता करायचंय. 1 चेंडू 6. ड्राईव्ह जरूर केलाय. धावा कदाचित 4 मिळू शकतील, आणि 2 धावेनं निसट्टा पराभव मात्र स्वीकारावा लागेल. वेल प्लेड. क्रमांक 6